लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गांजा विक्री करणारा इसम खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी. खंडणी विरोधी पथकाने एका मोठ्या कामगिरीत नाशिकमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारुदत्त निकम यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शकील अन्सारी हा इसम अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी खंडणी विरोधी पथकाने अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर संत सावतामाळी मार्ग, जयश्रीनगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे सापळा लावला. सुमारे सायंकाळी 7:26 इसम शकील आरिफ अन्सारी वय 40 वर्ष, राहणार रूम नंबर 10, गल्ली नंबर 2, रेहमतनगर, वडाळा गाव, नाशिक यास ताब्यात घेतले. तपासणीत त्याच्या ताब्यातून 34,020 रुपये किमतीचा एकूण 1,701 ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर गांजा जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात NDPS 1985 चे कलम 8(क)(20)(ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सह पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अधिकारी जगवेंद्र सिंग राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, मंगळ जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश सगजाप, चारुदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत, सविता कदम यांनी सहभाग घेतला. आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे. तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशान्वये सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचे ठरवलं. सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरिफ अन्सारी, रेहमतनगर, हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्याच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले 1700 ग्रॅम 1 किलो 700 ग्रॅम सुका गांजा, तयार गांजा मिळून आला. पंचांसमक्ष आम्ही ती कारवाई केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.